पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मंडळी नमस्कार. पंढरपूर दौऱ्याच्या पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे पंढरपुरामध्ये व आपली रूम कुठं असणार, आपली खायची सोय काय असणार, पंढरपुरामध्ये चांगलं चविष्ट जेवण, हे पूर्ण आपण म्हणजे जवळपास पंढरपुराची खाद्य संस्कृती जेवढी शक्य होईल तेवढी आपण आज कव्हर करू. तर मंडळी चला मग तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा व तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. तर चला मग वेळ वाया न घालत आपला व्हिडिओ चालू करू. मंडळी, आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे व आपण मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला देशपांडे बंधू यांचं खूप फेमस आणि जुनं दुकान पाहायला मिळते. तर चला मग आपण त्यांचा प्रसिद्ध प्रसाद घेऊन घेऊ. प्रसाद म्हणजे गुलकंद बर्फी. चला नमस्कार काकाजी. आपली फेमस काय आपल्या इथं? जसं म्हणजे गुलकंद बर्फी. हो बरं. अच्छा, गुलकंद बर्फी आम्हाला ट्राय करू द्या थोडी. बस थोडी. म्हणजे आपण पाहू शकता देशपांडेजी यांचं हे गुलकंद बर्फी म्हणजे या परिसरात सगळ्यात फेमस आयटम म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसाद म्हणून प्रसिद्ध आहे. तर आपण याची टेस्ट एक वेळ करून बघू. म्हणजे खरोखर आपण ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघितलं होतं किंवा आपल्याला ज्यांनी सजेस्ट केलं होतं देशपांडे यांची गुलकंद बर्फी, खरोखर म्हणजे शब्दात न मानता येणारा हा प्रसंग आहे. तर खरोखर आपण जर पंढरपूरला आला तर मंदिरात दर्शन झाल्यानंतर खरोखर म्हणजे देशपांडे यांचे गुलकंद बर्फी एक वेळ अवश्य ट्राय करा. मंडळी, आता आपण देशपांडेजी यांची गुलकंद बर्फी ट्राय केली. वेळ वाया न घालवता आपण जो आता दुसऱ्या स्पॉटजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोड्या अंतरावर असलेले आनंद भेळ. आज आपण आलो आहे पंढरपुरातील प्रसिद्ध आनंद भेळ येथे. इथली जम्बो कचोरी खायला लोक दूरदूरून येतात. सोशल मीडियावरही या कचोरीची खूप चर्चा असते, त्यामुळे आज आपण पाहूया या कचोरीची खरंच वेगळी स्पेशल काय आहे. चला तर मग आधी कचोरी कशी बनवतात ते पाहूया. पहा मित्रांनो, मोठ्या आकाराची कचोरी अगदी ताजी तळली जाते. बाहेरून एकदम सोनेरी आणि कुरकुरीत दिसते. त्यानंतर त्यामध्ये चविष्ट मसाला, वेगवेगळ्या चटण्या, दही, शेव आणि इतर चवीनुसार मसाले ॲड केले जातात, ते ग्राहकांच्या चवीनुसार. दिसायलाच इतके आकर्षक आहे की खाण्याची उत्सुकता अजून वाढते. चला आता वेळ आली आहे टेस्ट करायची. वेळ वाया न घालवता लगेच आपण ट्राय करूया. वा, खरंच मंडळी सांगितल्याप्रमाणे अप्रतिम चव आहे. बाहेरचा कुरकुरीतपणा आणि आतला मसालेदार स्टफिंग, त्यामुळे प्रत्येक घास मस्त लागतो. गोड, तिखट आणि आंबट चवीचा समतोल खूप छान मॅनेज केलेला आहे. आणि मंडळी, एक आपण यांची पाणीपुरीसुद्धा ट्राय केलेली आहे. चवीला एकदम जबरदस्त आपल्याला वाटलेली आहे. तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर पंढरपुरात येत असाल तर आनंद भेळवर नुसतं जम्बो कचोरी नाही तर त्यांची पाणीपुरीसुद्धा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर आपण आलो आहे पंढरपुरातील हॉटेल रेणुका येथे. इडली स्पेशल प्रसिद्ध आहे, त्यामुळे आज तिची चव कशी आहे ते आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थोड्या अंतरावर असलेले रेणुका भोजनालय व इडली गृह. चला तर आपल्यासमोर गरमागरम इडली आहे. पहिल्याच नजरेत इडली एकदम मऊ, ताजी आणि खूपच छान दिसते. बघा मंडळी, त्यांच्या बनवण्याची पद्धत कशी आहे. एक सोबत किती इडल्या बनत आहेत. तर बघा, एकदम गरमागरम इडली तयार आहे. सोबत दिलेली सांबार आणि नारळाची चटणी खूपच आकर्षक दिसत आहे. चला तर आपली इडली तयार आहे. वा, खरंच अप्रतिम इडली, अगदी स्पंजसारखी मऊ आहे. सांबारचा मसाला छान संतुलित आहे आणि नारळाच्या चटणीमुळे चव आणखीच वाढली आहे. प्रत्येक घास खूपच चविष्ट वाटतो. जर तुम्ही पंढरपुरात दर्शनासाठी आलात
आणि चविष्ट नाश्ता करायचा असेल तर रेणुका भोजनालय व इडलीगृह येथील ही इडली एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही इथे इडली खाल्ली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. यांच्याजवळ इडलीच नव्हे तर बरेच काही आयटम फेमस आहेत, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जम्बो कचोरी आणि इडलीचा आस्वाद घेतल्यानंतर आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. आम्ही आलो आहोत पंढरपूर येथील गजानन महाराज संस्थान मठात, जिथे भाविकांसाठी प्रेमाने आणि भक्तिभावाने जेवण वाढलं जातं. पहा मित्रांनो, साधं पण अतिशय रुचकर जेवण, गरमागरम पोळी भाजी वरण भात इतर पदार्थ सगळं जेवण अगदी स्वच्छ सात्विक आणि प्रेमानं वाढलं जातं. खरंच इथल्या जेवणानं पोट भरतं पण मनही तृप्त होतं. जर तुम्ही पंढरपूरला दर्शनासाठी येत असाल तर वेळ काढून गजानन महाराज मठातील जेवणाचा अनुभव नक्की घ्या. इथलं वातावरण, स्वच्छता आणि आदरास्थित मनाला स्पर्श करून जातं. तुम्ही कधी येथे जेवण केलं आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच फूड व ट्रॅव्हलिंग ब्लॉगसाठी भूषण डी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, जय गजानन माऊली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.